नमस्कार श्रोते हो. आजचा एपिसोड हा महिला वर्गासाठी. अशी साडी सुरेख बाई. साडी ही भारतीय संस्कृती व परंपरा आणि स्त्रीत्वाचे प्रतीक आहे. तो केवळ पेहराव नाही, तर महाराष्ट्रीयन संस्कृती, सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा दर्शविणारा 5 ते 10 मीटर लांबीचा हा एक तलम कपडा आहे. साडीमध्ये स्त्रीचे व्यक्तिमत्व खुलून दिसते, आकर्षित दिसते. ती सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते, चैतन्य प्रवाहित करते आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. साडी परिधान करण्याची प्रथा ही शिशुनाग म्हणजे नंदवंशीय 6वे शतक या काळातील आहे. या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या शैली अस्तित्वात होत्या. फक्त आता पद्धती बदलल्या, कसब बदललं, ऋतुमानानुसार त्यामध्ये थोडा बदल केला जाईल. मोहनजोदरोच्या संस्कृतीपासून ते आजपर्यंत साडीचा प्रवास हा फार मोहक झालेला आहे. फॅशन बदलली, रूप बदललं, पण साडीची महती आणि मोहिनी आजपर्यंत तशीच आहे. आणि या बदलत्या रंगरूपाला आपण आपली संस्कृतीची ओळख करून देत आहोत. प्राचीन तामिळ साहित्यातही घोट्यापर्यंत साडी नेसण्याचा प्रघात होता असा उल्लेख आहे. 10व्या शतकात ओडिसा, मगध, नंतर बंगाल येथे स्त्रिया लुगडे नेसत असा उल्लेख आहे. तर 18व्या शतकात सहावारी व डोक्यावर पदर, आता तो खांद्यावर आला आहे. मेसोपोटेमिया संस्कृती कापसापासून वस्त्र तयार केलं जाईल व ते सिंधू संस्कृतीत प्रवेश घेते झाले. आता नंतर आर्य लोकांनी लाल रंगाचे महत्त्व वाढविले. आता तर बहुतेक लग्न लाल महावस्त्रावरच लागतात. पेशवाईतील स्त्रिया प्रसंगानुसार लुगडी व साड्या वापरीत. धारवाडी, इरकली, नंतर माहेश्वरी, नंतर चांगपुरी लुगडी अशी प्रसिद्ध होती. वरखणाची चोळी आणि कधीकधी काठपदराची साडी, तर कधीकधी छापील साडी आणि वरून भरजरी शेला असं त्यांचं स्वरूप असे. उपयुक्तता, सौंदर्यदृष्टी व वापरातील सुलभता यानुसार नवे नवे प्रकार व आधुनिक वस्त्रप्रवणे अस्तित्वात येऊ लागली. सुती, रेशमी, गर्भरेशमी, शिफॉन, टसर, टेरिवायल, चिकन इत्यादी इत्यादी. जरीचे नक्षीकाम, कटवर्क, भरतकाम, कलाकुसरीने शोभिवंत झालेल्या साड्या आता जगभर प्रसिद्ध झालेल्या आहेत. काही प्रसंगी काही स्थळी साडीच इष्ट वाटते. सणासुदीला, मंदिरात, कार्यालयात, एखाद्या छानशा कार्यक्रमात साडी आत्मविश्वास खुलवीत असते. पूर्वी लग्नमुंजीसारख्या विशेष प्रसंगी शालू, पैठणी, काळी चित्रकळा, भरजरी काठपदराची रेशमी पातळे, जरीची खणाची चोळी, वरून काठपदरी असलेला भरजरी शेला पांघरत. नंतर मग कांजीवरम, नारायणपेठ, धारवाडी, बनारसी सिल्क असे अनेक प्रकार अस्तित्वात आले. डाळिंबी आणि लाल, झळझळीत निळा, पोपटी हिरवा या रंगांनी तर महिलांना आकर्षून घेतले. बनारसी शालू तर महावस्त्र म्हणून मिरवित असतो. रेशमाच्या रेघांनी, लाल पिवळ्या धाग्यांनी किंवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा अशी कितीतरी गाणी साडीप्रेम दर्शवितात. महाराष्ट्री पैठणी तर साड्यांची महाराणी. ओडिसाची इक्कत, राजस्थानची बांधणी, तामिळनाडूची कांजीवरम, बनारसीचं सिल्क महोदया जगभरात मागणी आहे सर्व साड्यांना. 21 डिसेंबरला जागतिक साडी दिवस आपण साजरा करत असतो. सिंधुरा कविता व नेतुल्ला हेबर या 2 मैत्रिणींनी जगभरात साडीला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून साडी डेची कल्पना सुरू केली. भारतीय स्त्रिया साडीतच सुंदर दिसतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा हेतू, पिढ्यानपिढ्या विणकरांच्या
कला कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा, हाही एक स्तुत्य हेतू आहे. भारतीय कलाकारांच्या विविध शैली जपण्यात कामगारांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, हा प्रमुख हेतू आहे. आणि त्यामुळे आज साडीला खूप महत्त्व आलेले आहे. असे हे साडी महात्म्य. पुढच्या एपिसोडमध्ये महाराणीबद्दल बोलूया, साड्यांची महाराणी. धन्यवाद. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.